नमस्कार मंडळी, चला तर आज आपण चीज आणि ब्रेड पासून बनवलेल्या दोन रेसिपी बघणार आहे. अप्रतिम अशा रेसिपी. त्यासाठी इथे मी 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सोलून घेतल्यात. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये आपण ह्या पाकळ्या आहेत त्या थोड्या तळून घेणार आहे. सोनेरी रंगापर्यंत छान अशा ह्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा आता याचा कलर बदली झालेला आहे. आता आपण एका बाउलमध्ये हा काढून घेऊया आणि हे तेल आहे ते असंच पॅनमध्ये ठेवूया. गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर या पाकळ्या आहेत ना चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करा. जर स्मॅश होत नसतील तर मिक्सरच्या बारक्या भांड्यामध्ये घालायच्यात आणि बारीक करून घ्यायच्या आहेत. आता बघा चमच्याने स्मॅश झाल्या तर आपण तशाही करू शकतो. आता इथं मी ह्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या बाउल आहे तो असाच बाजूला ठेवून त्यात बाकीचे जे साहित्य आहे ते घालून घेऊया. अप्रतिम अशी रेसिपी तुम्ही एकदा बनवाल तर परत परत पुन्हा बनवाल. चला तर आता याच्यामध्ये 2 चमचे आहेत ते बटर घालून घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमच्याला थोडंसं कमी आहे ते ऑर्गेनो याच्यामध्ये घालून घेतलं आणि चिली फ्लेक्स पण आपण 1 चमच्याला थोडेसे कमी घालून घ्यायचे किंवा पॅकेट्स म्हटलं तर 3 पॅकेट्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपला हे बॅटर आहे ते तयार झालेले. आता ब्रेड घेतलेला आहे, हा सँडविचचा ब्रेड घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर मग तुम्ही हेल्दी खायचं असेल तर मग तुम्ही ब्राऊन ब्रेड हीचा वापर करू शकता. आता या ब्रेडला आपण याच्यावरती हे जे बॅटर घेतलं होतं ते चांगल्या पद्धतीनं लावून घ्यायचं आहे आणि नंतर इथं मी चीज किसून घेणार आहे. तर चीज घेताना तुम्ही याच्यामध्ये मॉजरेला चीज पण वापर करू शकता किंवा मग साधं चीज अमूलचं आहे तर तेही घातलं तरी चालतं किंवा मग स्लाइस ठेवली तरीही चालू शकेल. बघा आता याच्यावरती मी अमूलचं साधं चीज घेतलेलं आहे आणि ते आपण यावरती किसून घेऊया. मॉजरेला चीज घातलं ना की जे आहे आपण जो पण पदार्थ बनवतो तो थोडासा चिवी बनतो आणि चीज टेस्टी लागतं. तर तुम्ही हे दोन्हीही चीज एकत्र करून घातलं तरीही चालू शकेल. आता जे लसूणचं तेल होतं ते एका तव्यावरती घालून घेतलेले थोडंसं, त्याच्यामध्ये लसूणचा असा छान फ्लेवर येतो. त्यानंतर आपण हे ब्रेड घेतलेले ते या तव्यावरती ठेवून द्यायचे. छोटीशी एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं साईडला आणि नंतर आपण याच्यावर ते झाकण ठेवून घ्यायचं आहे. 1-2 मिनटात हे चीज आहे ते पागळायला सुरुवात होतं. आपण 2 मिनटात गॅस बंद करायचं आहे आणि हे चीज काढून घ्यायचं, म्हणजे चीज ब्रेड आहेत ते काढून घ्यायचे आहेत. बघा तर आता चीज पागळायला सुरुवात झालेली, आपली रेसिपी तयार होत आलेली आहे. आता इथं आपण काय करायचं आहे, 1 मिनटं झालेलं आहे, अजून 1 मिनटं मी असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. चीज एकदम संपूर्ण छानपैकी वितळलेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे बाहेर काढून घेऊया. अप्रतिम अशी रेसिपी होते. गार्लिक चीज ब्रेड आपला तयार झालेला आहे, झटपट तयार होतो आणि मुलंही हा आहे ना ब्रेड तो खूप आवडीने खातात. चला तर मग आता आपण कट करून घेऊया आणि टेस्ट करून बघूया कसा झालेला आहे. याचे तुम्हाला हवे असतील त्या पद्धतीचे कट करून घ्यायचे आहेत. बघा इथं मी लांबट आकाराचे कट करून घेतलेले. अप्रतिम अशी रेसिपी होते आणि मुलांची तर ही अतिशय फेवरेट अशी झटपट तयार होते. चला तर आपला गार्लिक चीज ब्रेड आहे तो तयार झालेला आहे. आता मी तर टेस्ट करून बघते, तुम्हीही लवकरात लवकर बनवा आणि अशा पद्धतीचा गार्लिक चीज ब्रेड घरच्या घरी कमी साहित्यामध्ये पटकन तयार होतो तो करून बघा. चला तर पहिली रेसिपी आपली मस्तपैकी तयार झालेली. आता वळूया दुसऱ्या रेसिपीकडे. दुसऱ्या रेसिपीसाठी इथे मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची असते ती थोडीशी बाजूला 2-3 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथं कॉर्न घेतलेले, मक्याचे दाणे घेतलेले आणि तेही बारीक असे थोडेसे कट करून घेतलेले आहेत. आता एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये 2 चमचे आहे ते बटर घालून घेतलेले. हे सॉल्टेड बटर आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य मिक्स करूया. याच्यामध्येही आपण ऑरिगॅनो 1 चमचा घालून घेतला. चिली फ्लेक्सचे 3 पॅकेट म्हणजे 1 चमच्याच्या अंदाजे याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. चमच्याच्या साहाय्याने म्हटलं तर 1 चमचा भरतो. तर याच्यामध्ये मी 3 चमचे चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये जी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती थोडी घालायची, कोथिंबीर घालायची आणि हे चांगलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी आहे ना तुम्ही एकदा बनवाल तर खरंच पुन्हा पुन्हा बनवाल. मुलांची तर ही खूप अशी फेवरेट आहे आणि झटपट तयार होते. केव्हाही तुम्ही झटपट अशी बनवू शकता. अशा पद्धतीचं बॅटर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि ब्रेड घरामध्ये असला तर पटकन मुलांना खायला तुम्ही देऊ शकता. चला तर मग आता आपण हा ब्रेड घेतलेला आहे, त्याच्या साईडच्या कडा आहेत त्या मी कापून घेते किंवा मग तुमच्याकडे डब्याचं एखादं झाकण असेल गोल आकारामध्ये तर त्या साह्यानेही तुम्ही कट करून घेऊ शकता. तर ह्या साईडच्या कडा आपण बाजूला ठेवूया. अशा पद्धतीनं झाकणानेही तुम्ही कट करून घेऊ शकता. पण
बघा आता हेही मी कट करून घेतलेलं आहे, त्याच्या साईडच्या कडा थोड्याशा कट करून घेते आणि त्यानंतर पाणी आहे ते तुम्ही चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं दोन्ही साईडनी थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. आणि हे जर तुम्हाला नसेल जमत तर मी परत दाखवते की दुसऱ्या पद्धतीनेही कशा पद्धतीने आपण ब्रेड भिजवून घेऊ शकतो. चला तर आता दोन्ही साईडनं मी ओला करून घेतलेला आहे ब्रेड आणि लाटण्याने थोडासा त्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. बघा किंवा मग हाताच्या साहाय्याने असाही दाबून घेतला तरी तो स्प्रेड होतो आणि व्यवस्थित बघा अशा पद्धतीने आपण त्याला बनवून घ्यायचं आहे. आता इथं आपला ब्रेड तयार झालेला आहे, याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे. तिन्ही ब्रेडला मी हे जे आपण बॅटर तयार करून घेतलं होतं ते लावून घ्यायचे, चांगलं लावून घ्यायचं, जास्त लावायचं म्हणजे खूप छान असं टेस्टी बनतं. आता आपण हे सगळं लावून झाल्यानंतर याच्यामध्येही तुम्ही मोझरेला चीज किंवा साधं चीज घालू शकता. इथं मी अमूलचंच साधं चीज वापरलेलं आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर याच्यामध्ये मिक्स करून मोझरेला चीजही घालू शकता. त्यानंतर याच्यावरती कॉर्न थोडेसे घालून घेतले आणि हे पॉकेट आहे ते बंद करून घ्यायचं आहे. बघा आता आपलं चीज पॉकेट तयार झालेलं आहे. छानपैकी सगळ्या साईडनी त्याला पाण्याचा हात लावायचा आणि छान बंद करून घ्यायचं आहे. बघा आता हे पॉकेट आपले अशा पद्धतीने तयार करायचे. हे पॉकेट आहेत ते तुम्ही तेलावरतीही तळून घेऊ शकता किंवा बेक करू शकता, ओव्हनमध्येही बेक करू शकता किंवा तव्यावरती तसंही डायरेक्ट थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडनी फ्राय केलं तरीही चालू शकतं. कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे फ्राय करू शकता. बघा आता सगळे पॉकेट आहेत ना ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे. फक्त बंद करताना पाण्याचा चांगला हात लावायचा आणि छान दाबून व्यवस्थित पॅक करायचे, जेणेकरून आतलं चीज आणि बाकीचं जे आपण साहित्य भरलेलं आहे ते बाहेर निघणार नाही. बघा अशा पद्धतीनं मी व्यवस्थित बंद करून घेतले. जसे आपण दोन पॉकेट आहेत ते तयार करून घेतले त्याच पद्धतीनं तिसरंही पॉकेट मी बनवून घेतलेलं आहे. हे डायरेक्ट तेलामध्ये तळलं ना तरीही खूप छान अप्रतिम असं लागतं. बघा आता तिन्ही पॉकेट आपले तयार झालेले आहेत. आता आपण हे ओव्हनमध्ये ठेवूया. हे आहेत पॉकेट ते मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे. बघा त्याच्यावरती जे बॅटर राहिलं होतं शिल्लक ते वरून लावून घ्यायचं आहे. बेक झाल्यानंतर खूप छान असं टेस्टी बनतं. आता हे लावून झाल्यानंतर एक ओव्हन मी सुरुवातीलाच 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटासाठी फ्री हीट करून घेतला होता. आता त्याच्यामध्ये आपण हे ठेवून घेऊया 10 मिनिटासाठी आणि टेम्परेचर 180 डिग्री सेल्सिअसवरती ठेवलेलं आहे. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही तव्यावरतीही जसा आपण ब्रेड गरम केला त्या पद्धतीनं दोन्ही साईडनी हळूहळू हे पलटी करून भाजून घेऊ शकता. बघा आता दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला ब्रेड दाखवते. अशा पद्धतीने ब्रेड पाण्यामध्ये डुबवायचा आहे, थोडासा लगेच काढून घ्यायचा दोन्ही साईडनी थोडं थोडं पाणी लागल्यानंतर आणि हाताच्या साहाय्याने त्यातले एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं. आता मी असाच हा ब्रेड आहे तो पाणी काढून घेतलेले आणि आता आपण इथं ठेवून घेऊया. तुम्हाला परत दाखवते की या पद्धतीनेही पॉकेट तुम्ही बनवू शकता. बघा आता हा ओला ब्रेड झालेला आहे थोडा, त्यावरती आपण जे बॅटर घेतलं होतं ते लावून घ्यायचं आहे किंवा मग याचे तुम्ही हवं असेल तर बॉल्सही करू शकता. सरळ गोल करायचं याचं हे आणि त्याला हे लावून घेतल्यानंतर त्याचा गोल रोल करायचा आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि त्या तेलावरती तळून घेऊ शकता किंवा बेकही करू शकता. बघा आता याला लावलेलं याच्यावरती चीज घालून घेऊया आपण आणि हे पॉकेट आहेत ते बंद करून घेऊया. अशा पद्धतीनं तुम्ही चीज पॉकेट्स तयार करू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता. त्याच्यावरती थोडेसे कॉर्न घालायचे, आवडत असेल तर याच्यामध्ये शिमला मिरचा वापरही तुम्ही करू शकता. बघा आता अशा पद्धतीनं मी व्यवस्थित पाण्याचा हात लावून हे पॉकेट्स आहेत ते बंद करून घेते. ब्रेड जास्त ओला नाही करायचा, कारण की जास्त ओला केला तर तुम्हाला पॉकेट बनवायला थोडंसं डिफिकल्टी होईल. त्यासाठी ब्रेड पाण्यामध्ये तुम्ही ज्यावेळी डीप करता त्या पटकन काढून घ्यायचा आहे. आता हा मी असंच पॉकेट आहे ते पुन्हा ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहे. चला तर बघूया आपण आधी ठेवलेले पॉकेट्स कसे तयार झालेले आहेत ते. बघा काय अप्रतिम असे दिसत आहेत आणि झटपट असे तयार झालेले आहेत. अप्रतिमच, खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी असे बनतात. चला तर मग मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा म्हणजे अशाच काही आपल्या साध्या आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आपल्या इतरही रेसिपी संगीता सोमी किचनवरती अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये अनेक प्रकारचे स्नॅक्स आहेत, भाजीच्या रेसिपी आहेत, नॉनव्हेज रेसिपी आहेत, राईस रेसिपी आहेत. तर नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि बाकीच्याही रेसिपी बघा. हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.